पॉइंट है इंटीग्रेटेड रेट लॉ। नेक्स्ट पॉइंट है इंटीग्रेटेड, एक सेकंड, इंटीग्रेटेड रेट लॉ। इंटिग्रेटेड रेट लॉ हा नेक्स्ट पॉइंट आहे। इंटिग्रेटेड रेट लॉ काय सांगतो बघा बघा स्टेटमेंट काय आहे, ठीक आहे। इंटिग्रेटेड रेट लॉ काढण्यासाठी आपल्याला एक रिॲक्शन कन्सिडर करावी लागणार आहे, ठीक आहे। ती रिॲक्शन पण पाहिजे आपल्याला। हा जो इंटिग्रेटेड रेट लॉ आहे तो काय सांगतो बघा, इट टेल्स अस दॅट कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट ॲट डिफरंट टाइम्स इंटिग्रेटेड रेट लॉ कशाबद्दल आहे, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन सांगण्यासाठी, ठीक आहे। आता हे इंटिग्रेटेड रेट लॉचं एक्सप्लेनेशन पाहण्यासाठी किंवा इंटिग्रेटेड रेट लॉ काय हे पाहण्यासाठी आपण त्याचं एक डेरिवेशन फाइंड आउट करणार आहे। ते डेरिवेशन काय आहे बघा, ठीक आहे। कन्सिडर, आता स्टार्टिंग करतोय, कन्सिडर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इन विच A gives the product, याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1, A gives the product। मग हे A gives the product भेटते आपल्याला, हे कळलं। इथं रेट ऑफ द रिॲक्शन इज डिपेंड ऑन द ओनली वन रिॲक्टंट। द डिफरन्शियल रेट लॉ इंटिग्रेटेड वेगळा आणि डिफरन्शियल वेगळा, तिथं डिफरन्शिएशन घेतलेलं, इथे इंटिग्रेशन घ्यायचं आहे। डिफरन्शिएटेड रेट लॉ is given by rate of the reaction is equal to minus dA concentration of A upon dt, which can be written as, इथं डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह असतं, ठीक आहे, K into concentration of reactant A, ठीक आहे। Here we can say that K into A is equal to dA upon dt, जस्ट इक्वल टू मध्ये घेतलेलं आहे, ठीक आहे। आणि ह्याला जर सोडवायला गेलं तर काय नाही सांगा बरं, हा फक्त A इकडे पडवला, dt तिकडे घेतला, इंटरचेंज केलं आहे, K dt dA upon A, इथं फक्त चिन्ह पण इंटरचेंज करायचं, हे मायनस आहे, मायनसने मल्टिप्लाय केलं प्रत्येकाला तर हे आलं, ठीक आहे। याला इक्वेशनला हे रिअरेंज केलं तर हे असं येणार आहे, ठीक आहे। याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 2, K dt इज इक्वल टू dA अपॉन A, डी कॉन्सन्ट्रेशन A अपॉन A। कन्सिडर, आता इथं महत्त्वाचं आहे, कन्सिडर हियर काय कन्सिडर करायचं आहे, कन्सिडर A नॉट कॉन्सन्ट्रेशन ॲट नॉट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ॲट टाईम t इज इक्वल टू 0, म्हणजेच इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, इट इज अ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ॲट टाईम इज इक्वल टू 0, ठीक आहे। अँड कॉन्सन्ट्रेशन A ॲट टाईम t, इट इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ॲट t इज इक्वल टू t, ॲट टाईम t, ठीक आहे। मग महत्त्वाचं लक्षात काय, इथे आपण व्हॅल्यूज पुटअप केलेल्या आहेत, आणि याला हे जे इक्वेशन आहे A0 AT, आणि हे जे इक्वेशन नंबर 2 आहे, ह्या इक्वेशन नंबर 2ला A0 to AT हे लिमिट ठेवून इंटिग्रेट करायचं आहे, हे लिमिट ठेवून काय करायचं आहे, इंटिग्रेट करायचं आहे। सो इथं काय म्हणलं बघा, इंटिग्रेट इक्वेशन नंबर 2 विथ लिमिट, बिटवीन द लिमिट A is equal to concentration at A0 at time t is equal to 0, at time t is equal to 0 to the तेच लिहायचे वरचं, A is equal to AT at time t is equal to t, ठीक आहे। याच्यात इंटिग्रेशन करायचं, मग हे इक्वेशन काय होणार आहे बघा, हे इक्वेशन काय होईल बघा, इथे इक्वेशन करणार इंटिग्रेशन ऑफ, पेन चुकलं, इंटिग्रेशन ऑफ K कॉन्स्टंट आहे तो घेतला बाहेर, dt
इथं टी इज इक्वल टू किती असणार आहे, टी इज इक्वल टू 0 टू टी इज इक्वल टू टी, 0 टू टी, चिन्ह मायनसचं आहे तसंच. इथं काय ना, इथं ए आहे ना, मग इथं एच्या टर्ममध्ये त्याला इंटिग्रेट करायचं. इंटिग्रेशन A0 कॉन्सन्ट्रेशन 0 टू इंटिग्रेशन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू टी. आणि तिथं काय दिलं आहे ते, तिथं काय दिलेलं आहे ते DA अपॉन ए, ए अपॉन ए. म्हणजे यालाच कसं आहे, हे 1 अपॉन एचं इंटिग्रेशन घ्यायचं. इथं कुणाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे, 1 अपॉन एचं इंटिग्रेशन घ्यायचं. इथं बघा वाटलंच तर हे असं लिहू शकतो आपण, 1 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ए इंटू डी ए. हे झालं इंटिग्रेशन केलं विथ लिमिट. ठीक आहे, हे पण महत्त्वाचं आहे, हे सोडवायचं आहे. ठीक आहे, ॲज वी नो दॅट इंटिग्रेशन ऑफ 1 इज इक्वल टू, जे इथे येतं ते बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 dx इज इक्वल टू एक्स. हे तुम्हाला माहिती आहे, फॉर्म्युला आहे, बेसिक फॉर्म्युला आहेत, पाठच करायचं डायरेक्ट. ठीक आहे, मायनस के आहे तसंच. इथं इंटिग्रेशनचं हे सोडवल्यावरती उत्तर येतं टी इज इक्वल टू 0 टू टी, 0 टू टी लिमिट आहेत ना ते. ठीक आहे, आणि 1 अपॉन एचं इंटिग्रेशन येतं ln ऑफ ए 0 टू टी, ए इज इक्वल टू ln ए इज इक्वल टू 0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ॲट टाईम टी. हे झालं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपण टाकल्यानंतर उत्तर आलेलं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. 1 अपॉन एचं इंटिग्रेशन काय आहे, ln ए. 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय आहे, 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय आहे, ln एक्स. लक्षात ठेवायचं लिमिटमध्ये असल्यावरती. सबस्टिट्युटिंग द लिमिट्स हिअर, लिमिटला ज्यावेळेस आपण सबस्टिट्यूट करू त्यावेळेस उत्तर काय येते बघा. इधर मायनस के इज इक्वल टू टी मायनस 0, इज इक्वल टू, आता एल एन काय आहे, एल एनच्या जागी काय येणार आहे बघा, एल एन ॲट कॉन्सन्ट्रेशन ए इज इक्वल टू ॲट कॉन्सन्ट्रेशन ॲट टाईम टी मायनस एल एन कॉन्सन्ट्रेशन ॲट टाईम 0. इथं एल एन कॉन्स्टंट काढायचं नंतर. ठीक आहे, मग हे ज्यावेळेस सोडू त्यावेळेस काय आलं, मायनस के इंटू टी इज इक्वल टू एल एन ए टी मायनस एल एन ए नॉट. याचा फॉर्म्युला काय आहे, हे ए टी अपॉन ए 0 आहे. त्याचा फॉर्म्युला काय, हे सोडवल्यावरती काय येतं, ए टी अपॉन ए 0, और इट कॅन बी रिटर्न ॲज एल एन ए टी डिवायडेड बाय ए 0 मायनस के टी इज इक्वल टू दिस. ठीक आहे, इथपर्यंत तर आलेलं आहे आपण. या एल एनला काढण्यासाठी आता हा जो टी आहे हा इथं मल्टिप्लिकेशनला येतो, तिकडे काय होणार आहे, डिवाईडला जाणार आहे. 1 अपॉन टी एल एन ए टी अपॉन ए 0. एल एनला काढण्यासाठी किंवा एल एनला रिप्लेस करण्यासाठी काय करतो आपण, 2.303 लॉग टू द बेस 10 घेतो. 2.303 एल एन इज इक्वल टू, वी नो दॅट सिन्स, आता इथं एल एन म्हणजे काय ते पुटअप करायला लागणार आहे. वी नो दॅट एल एन कॅन बी रिप्लेस बाय 3.303 लॉग टू द बेस 10. ठीक आहे, लॉग टू द बेस 10 ह्याने आपण त्याला रिप्लेस करू शकतो. कुणाला, एल एनला. ठीक आहे, एल एन इज इक्वल टू दिस. मग एल एनच्या जागी ती व्हॅल्यू टाका फक्त. एल एन इज इक्वल टू, इथं के आहे तोच आहे बरं का, केला काय केलं नाही आपण, केचा अजून काही चेंज बी केला नाही, फक्त मायनस के टी तसं आहे तीच आहे. इथं परत काय आलं, मायनस के इज इक्वल टू 1 अपॉन टी लॉग 2.303 लॉग टू द बेस 10 ए टी अपॉन ए 0. ठीक आहे, ए टी अपॉन ए 0. केचं चिन्ह जर तिकडं शिफ्ट केलं तर काय नाही, इथं फक्त मायनस तिथं चिन्ह येईल, ते एक लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हे इथपर्यंत होतं. याच्यामध्ये काय डाऊट आहे का पाहिजे. ठीक आहे, हे इक्वेशन आहे, याला पेपरला विचारतात, महत्त्वाचं आहे हे इक्वेशन. मग फक्त मायनस चिन्ह तिकडे पाठवलं तरी पण हे होऊ जाते. दिस इज इक्वेशन आहे. दिस इक्वेशन गिव्स इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. इथं काय म्हटलं, दिस इक्वेशन गिव्स इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. This equation gives
इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. महत्त्वाचं आहे, 3 मार्कला विचारतात. रिॲक्शन स्टेप वाईज बघायचं इथं, स्टेप वाईज करायचं. पहिल्यांदा काय केलं, डिफरन्शियल रेट लॉचं इक्वेशन घेतलं, ते याला सॉल्व केलं आपण. ठीक आहे, त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, नंतर त्याला ॲडजस्टमेंट केल्यानंतर त्याचं लिमिटमध्ये इंटिग्रेशन घेतलं. इंटिग्रेशन घेतलं आणि ते इंटिग्रेशन सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी विशेष काहीच नाही आहे. स्टेप वाईज हे इक्वेशन पाठ करायचं. हे बोर्डला 3 मार्काला विचारतात, 3 मार्क्स बोर्डसाठी. ठीक आहे, याचा पेपरला प्रश्न येतो, लक्षात ठेवायचं. नंतर याच्यात आता आपण अजून थोडंसं हे पाहणार आहे, काय ते मॉडिफिकेशन जर या लॉमध्ये करायला गेलं तर काय करू शकतो ते पाहिजे. हे झालं बेसिक इक्वेशन. पण अदर टर्म्समध्ये एक गोष्ट बघा, ज्यावेळेस आपण एल एन होतं बघा, ज्यावेळेस आपण एल एन A0/AT बोलतो, त्यावेळेस ह्या एल एन A0/AT इज इक्वल टू मायनस KT बोलतो, त्यावेळेस ह्या A0 एक सेकंड, उलटं काहीतरी झालं, एक मिनिट, एक सेकंड. हां सॉरी, AT/A0 इथं उलटं झालं, सॉरी. AT/A0 बोलतो ज्यावेळेस आपण AT/A0 बोलतो. आणि याचा आपण ज्यावेळेस अँटी लॉग घेऊ, त्यावेळेस आपल्याला काय भेटतं बघा. ज्यावेळेस आपण याचा अँटी लॉग घेऊ त्यावेळेस आपल्याला भेटतं AT, म्हणजे एल एन तिकडे गेलं तर AT/A0 इथे येणार अँटीलॉग ऑफ मायनस KT, आणि त्याचं उत्तर येतं e⁻−KT, काय येतं -KT. मग AT इज इक्वल टू A0 कॉन्सन्ट्रेशन ॲट 0 टाईम T इज इक्वल टू 0 e⁻−KT. ई म्हणजे काय, एक्सपोनेंट येतं. ठीक आहे, हे पण इक्वेशन पेपरला विचारतात डायरेक्ट. इथं ज्यावेळेस अँटीलॉग घेऊ याचा, म्हणजे एल एन तिकडे पाठवलं आहे, काय केलं आहे तिकडं पाठवलं, हे पण महत्त्वाचं आहे, पाहून घ्यायचं आहे. आणि हे कुठं होतं, हे काही इथं होतं एल एन, कुठे गेले एल एन हे काही, याच्यावरनं ते चाललेलं आहे -KT. ठीक आहे, नंतर काय म्हणलं आहे बघा, नंतर अजून बघा, आता जर आपण इथं जे कॉन्सन्ट्रेशन टर्म आहेत ते आपण पुटअप करून बघू. आता रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन रिॲक्शनमध्ये हळूहळू कमी होत जातं. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी होत जातं. मग कन्सिडर बघा, महत्त्वाचं आता नेक्स्ट मॉडिफिकेशन बघतोय लॉमध्ये, हे तिन्ही लॉ विचारतात पेपरला, महत्त्वाचं आहे. ठीक आहे, कन्सिडर X मोल पर dm³ इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. ॲट टाईम T इज इक्वल टू 0. ठीक आहे, नीट समजून घ्या. X मोल तेवढा आहे. ठीक आहे, एक्स मोल dm³ हे डिक्रीज झालेले आहे, कारण की रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, कमी होत जातं. ठीक आहे, आणि टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज स्मॉल a. ठीक आहे, आता काय झालं बघा, एचे ज्यावेळेस रिॲक्शन होती त्यावेळेस एचं कॉन्सन्ट्रेशन एक्सनी कमी झालं. कितीने कमी झालं, एक्सनी कमी झालेलं आहे. मग इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती होतं, A0 किती होतं, स्मॉल a. ॲट अ टाईम T किती झालं, जे रिॲक्शन झालेला पार्ट डिक्रीज झालेला, म्हणजे काय आलं, A- काय आलं, एक्स आलं. ठीक आहे, इथं पेपरला विचारतात प्रश्न, लक्षात ठेवायचा. ठीक आहे, एक सेकंड, चुकलं का काय, एक सेकंड.
देअरफॉर जे इक्वेशन नंबर 1 आहे ते काय होईल बघा, मायनस के इज इक्वल टू जे इथं आपण फाइंड आउट केलेलं आहे ते मायनस के इज इक्वल टू 1 अपॉन टी इंटू 2.303 log to the base 10 a minus x upon a आणि जर हे मायनस चिन्ह जर घालवायचं असेल, बेसिक हे मायनस चिन्ह जर घालवायचं असेल तर आतमध्ये हे उलटं करायचं, हे काय करायचं, उलटं करायचं, लक्षात ठेवायचं पेपरला. म्हणजे काय नाही इथं 1 अपॉन टी के इज इक्वल टू 1 अपॉन टी 2.303 log to the base 10 a अपॉन a मायनस एक्स. इथं काय केलं, हे चिन्ह घालवलेलं आहे आणि ते इक्वेशन जे इथं पण तेच होणार आहे. हे इक्वेशन जो आहे हा जो पार्ट आहे हा पण चेंज होणार. इथं A0 अपॉन AT घ्यायचं आणि इथं मायनसच्या जागी प्लस करायचं. ठीक आहे, महत्त्वाचा पार्ट होता, आपण लक्षात ठेवायचं आहे. मायनस चिन्ह घालवलं आणि हे उलटं शिफ्ट करून घेतलं, लक्षात ठेवायचं आहे. दिस इक्वेशन ऑल्सो रिप्रेझेंटेड दिस इक्वेशन म्हणजे हे also represented the integrated rate law. This equation also represented the integrated rate law. हे पण इक्वेशन आणि हे पण इक्वेशन, हे तीन इक्वेशन इंटिग्रेटेड रेट लॉला डिनोट करतात, शो करतात. महत्त्वाचं आहे, पेपरला याच्यावरती क्वेश्चन येतो. ठीक आहे, हे पाहून घ्यायचं. नेक्स्ट वन इज लास्ट पॉईंटनुसार काय बघा, लास्ट पॉईंटनुसार के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी log to the base 10 AT अपॉन E0. इथं हा जो के, ह्या केला म्हणतो आपण रेट कॉन्स्टंट. केला काय म्हणतात, रेट कॉन्स्टंट म्हणतात. केला काय म्हणतात, रेट कॉन्स्टंट असं म्हणतात. ठीक आहे, ह्या रेट कॉन्स्टंट केचं युनिट जे आहे, हे केचं युनिट लक्षात ठेवायचं. या रेट कॉन्स्टंट केचं युनिट काय येणार आहे, याचं युनिट आहे सेकंड इनवर्स और मिनिट इनवर्स और टाइम इनवर्स, टाइम रेस टू 1 सॉरी -1 ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे याचं डायमेन्शन काय येणार आहे, T⁻⁻1 L0 M0 T⁻⁻1 हे त्याचं युनिट येणार आहे. नेक्स्ट पॉईंट येतो हाफ लाईफ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन T1 हाफ लाईफ म्हणजे काय तर T1 हाफ काय येते. ठीक आहे, ज्या रेडिओ ॲक्टिव्ह रिॲक्शन्स किंवा ज्या रेडिओ ॲक्टिव्ह प्रोसेसेस आहेत, त्या रेडिओ ॲक्टिव्ह प्रोसेसेसमध्ये आपण केमिकल कायनेटिक्सचा किंवा फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्सचा यूज होतो. ठीक आहे, हाफ लाईफ इज नथिंग बट टाइम रिक्वायर्ड for a reactant concentration to fall to 1/2. म्हणजे ज्यावेळेस रिॲक्शनचं कॉन्सन्ट्रेशन 1/2 होईल, 10 ग्रामचं 5 ग्राम, त्यासाठी जेवढा टायमिंग लागेल त्याला म्हणतात हाफ लाईफ. 1/2 ऑफ इट्स इनिशियल कॉल्ड ॲज हाफ लाईफ. टाइम रिक्वायर्ड फॉर द रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन टू फॉल टू द 1/2 ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू म्हणा, इनिशियल व्हॅल्यू कॉल्ड ॲज हाफ लाईफ. मग हाफ लाईफचा जो फॉर्म्युला आहे तो पाहिजे. मग याचं जे डेरिवेशन आहे ते डेरिवेशन काय करणार बघा. डेरिवेशनसाठी ॲज वी नो दॅट के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी log to the base 10 AT अपॉन A0 अपॉन A0. आता हे सॉल्व केलं की काय होतं बघा. ठीक आहे, A0 हिअर इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन and AT is a final concentration. आणि फायनल कॉन्सन्ट्रेशन इनिशियलच्या काय होते 1/2 होतं. काय होतं 1/2. देअरफॉर फॉर द हाफ लाईफ AT इज इक्वल टू A0/2 and time for this is nothing but the half life. By solving this one we get what we get is K is equal to 2.303 upon T च्या जागी काय आलं T1/2 log to the base 10 AT काय आला. AT is nothing but the A0
अपॉन 2 इंटू A0. A0ला A0 कॅन्सल, मग काय येणार आहे 2.303 अपॉन T हाफ लॉग टू द बेस 10 1/2. लॉग टू द बेस 10 1/2 नाही, एक मिनटं, लॉग टू द बेस 10 1 मिनिट प्लीज, इथं काहीतरी गोळ झालं वाटतं. इथं वरती काय होतं 80/A0 होतं ना, सॉरी हे उलटं गेलं ना, पण इथं लॉग हे केल्यानंतर पुट केल्यानंतर मायनस चिन्ह घालवण्यासाठी A0/80 केलं. A0/80 इथं उलटं असणार इक्वेशन, सॉरी. मग इथं मायनस चिन्ह असेल सगळ्यांसाठी, मायनस के, इथं मायनस चिन्ह घ्यावं लागेल, मग बरोबर म्हणता येईल. मग के इज इक्वल टू 2.303 T1/2 मायनस लॉगचं इथं जर काय कन्वर्ट करायचं असेल तर काय येणार लॉग टू द बेस 10 2 1/2 उलटा केला डायरेक्ट. फक्त इथं चुकलं काय, इथं 80/A0च्या ऐवजी A0/80 घ्यायचं होतं. A0/80 मायनस चिन्ह घालवून, ठीक आहे, मायनस चिन्ह घालवून ते घ्यायचं होतं, लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण याला अजून पुढे सॉल्व करू त्यावेळेस काय येणार आहे के इज इक्वल टू 2.303 T1/2 लॉग 2चा लॉग किती येतो 0.3010 आणि हेच सोडवल्यानंतर इथं 0.693 अपॉन T1/2 इज इक्वल टू के अँड K1/2 इज इक्वल T1/2 इज इक्वल टू 0.693 अपॉन रेट कॉन्स्टंट K1/2 किंवा के म्हटलं तरी चालते. हे झालं इक्वेशन फॉर द हाफ लाईफ. T1/2 इज इक्वल टू 0.693 K 0.693 upon K 0.693 upon K. This equation shows that half life of the first order reaction. This equation shows that हे जी इक्वेशन आहे ते काय शो करते बघा. This equation shows that half life of chemical reaction किंवा first order reaction is independent of कशावरती इंडिपेंडंट बघा, is independent of reactant concentration. इंडिपेंडंट ऑफ रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच ए, हेच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड नाही आहे, किंवा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंट्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं आहे. ही पण लाईन पेपरला विचारू शकतात, दॅट इज इम्पॉर्टंट पार्ट. एक सेकंड. नेक्स्ट पॉईंट ओव्हर हिअर इज, नेक्स्ट पॉईंट काय बघू, एक मिनटं. हां, नेक्स्ट पॉईंट बघा, हे झालं हाफ लाईफ. आता ज्यावेळेस आपण 80 वर्सेस टीचा म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचा लेट्स ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया. ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये काय करतो, कॉन्सन्ट्रेशन ॲट टाईम टी वर्सेस टाईम हा ग्राफ काढतो. कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम हा ग्राफ काढला जातो. याच्यामध्ये वाय ॲक्सिसला कॉन्सन्ट्रेशन आहे, एक सेकंड, याच्यामध्ये काय म्हणतात, याच्यामध्ये काय कॉन्सन्ट्रेशन, इथं टाईम टी आहे, इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, आणि हा जो ग्राफ आहे हा कसा आहे डिक्रीजिंग स्लोपचा ग्राफ आहे. पण स्लोप इज कॉन्स्टंट आहे. इथं स्लोप इज कॉन्स्टंट असणार आहे. याचा स्लोप कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. हाफ लाईफ पिरियडसाठी हा ग्राफ हा पुढे जाऊन करणार आहे, असं 0पर्यंत जाणार आहे, खाली जाऊन टेकणार आहे, थोडक्यात खाली जाऊन टेकणार आहे, ठीक आहे. हा झाला ग्राफ. या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये सांगितलं तर काय बघा, डिफरन्शियल लॉ यूज करायचा. वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. हे जे इक्वेशन आहे कसं आहे बघा, हा जो ग्राफ ह्या काय दाखवतो, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. वाय इज नथिंग बट द वाय ॲक्सिस, एम इज इक्वल टू कॉन्स्टंट किंवा कोइफिशियंट ऑफ एक्स अँड एम एक्स प्लस सी, सी इज इक्वल टू 0. मग रेट इक्वेशन काय येतं बघा, रेट इज इक्वल टू मायनस डी इंटिग्रेशन डी ए अपॉन डी टी विच इज इक्वल टू के
AT प्लस 0. मग हा कोण आहे? दिस इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज नथिंग बट द वाय ॲक्सिस. के म्हणजे आला एम, AT म्हणजे आला AT इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन ॲट टाईम टी, आणि हे काय आलं 0 आला, आपण आला 0. ठीक आहे, हे एक महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पॉईंट येतो रेट. नेक्स्ट ग्राफ येतो बघा, सेकंड ग्राफ आहे, हा पण महत्त्वाचा. सेकंड ग्राफ पण महत्त्वाचा आहे, तो पण विचारला जातो. सेकंड ग्राफ आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ सेकंड ग्राफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वर्सेस रेट. आता इथे रेट, इथे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, आणि इथं हा जो ग्राफ आहे हा स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन आहे. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन आहे हा ग्राफ, महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. मग हा जो ग्राफ आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0, ठीक आहे, वर्सेस रेट इज स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन महत्त्वाचं आहे. थर्ड वन पार्ट बघा, थर्ड वन इज द ग्राफ नथिंग बट द, इथे थर्ड जो ग्राफ आहे तो कोणाचा आहे? लॉग टू द बेस 10 A0 अपॉन ATचा वर्सेस टाईमचा. मी या ग्राफमध्ये जर बघितला, टाईम इकडं असं आहे आणि लॉग टू द बेस 10 A0 अपॉन AT हे इथे. हा ग्राफ काय बघा, हा ग्राफ इथं मधून सुरुवात होते आणि तुम्ही स्ट्रेट लाईन आहे विथ इन्क्रीजिंग स्लोप बट डज नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन. याचा स्लोप कॉन्स्टंट असतो. मग या रिॲक्शनमध्ये जर बघितलं तर इथं हा जो स्लोप आहे, ह्या स्लोपची व्हॅल्यू, इथं स्लोपची व्हॅल्यू असते, स्लोप इज इक्वल टू -K अपॉन 2.303. ही कोणाची व्हॅल्यू आहे? स्लोपची व्हॅल्यू आहे या केसमध्ये. हा ग्राफ कसा आहे? स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईन विथ स्लोप इज इक्वल टू दिस. हे जवळचं दिलं ते स्लोपची व्हॅल्यू असणार आहे. याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो पेपरला. ठीक आहे, नंतर लास्ट वन इज, इथपर्यंत काय आहे का बघा, याच्यावरती पण क्वेश्चन विचारतात पेपरला. टाईम बरोबर हा ग्राफ झाला. सेम ग्राफ आपण काढतो लॉग टू द बेस 10 A0 अपॉन A2 वर्सेस कॉन्सन्ट्रेशन फोर्थवाला आणि लास्टवाला लॉग टू द बेस 10 A0 अपॉन AT वर्सेस आपण काढतो कॉन्सन्ट्रेशन. ह्या ग्राफमध्ये जर विचार केला तर हा ग्राफ बघा, हा ग्राफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन आहे. हा कोण आहे? कॉन्सन्ट्रेशन, आणि इथं कोण आहे? लॉग टू द बेस 10 A0 अपॉन AT. इथे 4 प्रकारचे महत्त्वाचे ग्राफ आहेत, 1 2 3 4. हा कसा आहे? AT वर्सेस टाईम. दुसरा ग्राफ इथं, एक मिनटं अंडरलाईन करू द्या. पहिला ग्राफ काय? AT वर्सेस टाईम. दुसरा ग्राफ काय? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वर्सेस रेट. तिसरा काय आहे? हा. आणि फोर्थ वन काय आहे? तर हा ग्राफ महत्त्वाचा आहे. 4 ग्राफ महत्त्वाचे आहेत पेपरसाठी. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, इम्पॉर्टंट पार्ट आहे. ठीक आहे, नंतर आहे एक्झाम्पल ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. एक्झाम्पल ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. एक्झाम्पल ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. पहिलं रिॲक्शनचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. 2H2O2 लिक्विड स्टेट, म्हणजे हा कोण आहे? हायड्रोजन पॅरॉक्साईड गिव्स 2H2O लिक्विड प्लस O2 गॅस, प्लस कोणता गॅस? O2 गॅस. हिअर रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2. नंतर सेकंड एक्झाम्पल आहे नायट्रोजन पेंटॉक्साईड इंटू O5 गॅसियस
इट फॉर्म्स 4NO2 प्लस O2 गॅस, आणि आपण कोणी गॅस सगळ्यांची स्टेट काय सेम आहे. हिअर रेट इज इक्वल टू K इंटू N2O5चं कॉन्सन्ट्रेशन. ह्या काय आहेत फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचे एक्झाम्पल आहेत, पेपरला विचारतील. गिव्ह द एक्झाम्पल ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. दोन्ही एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. नेक्स्ट पॉईंट आहे इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द गॅस फेज अँड रिॲक्टंट. गॅस फेज अँड रिॲक्टंट. मग इथं प्रेशरच्या टर्ममध्ये येणार आहे सगळं. प्रेशरच्या टर्ममध्ये सोडवायचं आहे. A0च्या जागी आणि ATच्या जागी पुटअप करायचं आहे प्रेशरची व्हॅल्यू. A0 आणि ATच्या जागी कॉन्सन्ट्रेशनच्या जागी फक्त प्रेशरची व्हॅल्यू पुटअप करायची या केसमध्ये. हे पण 3 मार्काचं इक्वेशन आहे, बोर्डसाठी विचारतात. 3 मार्काचं इक्वेशन. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट इज झिरो ऑर्डर रिॲक्शन. नेक्स्ट पॉईंट इज झिरो ऑर्डर रिॲक्शन. हां, झिरो ऑर्डर रिॲक्शन. आता झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय? ज्या रिॲक्शनमध्ये झिरो ऑर्डर रिॲक्शन, ज्या रिॲक्शनमध्ये रेट ऑफ द रिॲक्शन हा रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशनवरती इंडिपेंडंट असतो. हिअर रेट ऑफ द रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑफ किंवा नॉट डिपेंड ऑन रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशनवरती रेट ऑफ द रिॲक्शन हा डिपेंड नाही आहे, आणि रेट ऑफ द रिॲक्शन रिमेन्स कॉन्स्टंट. या रिॲक्शनला म्हणतो आपण झिरो ऑर्डर रिॲक्शन. रेट ऑफ द रिॲक्शन इज डिपेंड ऑन द रिॲक्टंट, इट डज नॉट डिपेंड ऑन द रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन अँड इज रिमेन कॉन्स्टंट. लक्षात ठेवायचं झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय. नेक्स्ट आहे एक्झाम्पल ऑफ द झिरो ऑर्डर रिॲक्शन. सो याचे एक्झाम्पल काय काय? सो एक्झाम्पल म्हणून एक लक्षात ठेवायचं डिकम्पोजिशन ऑफ द NH3. डिकम्पोजिशन ऑफ द NH3 ऑन हॉट प्लॅटिनम सरफेस. ठीक आहे. 2 NH3, 2 मॉलिक्युल्स ऑफ NH3 गेट डिकम्पोजेस. ठीक आहे. ॲट 1103 केल्विन टेम्परेचर अँड प्लॅटिनम ॲज अ कॅटलिस्ट. ठीक आहे. इट फॉर्म्स N2 प्लस 3H2. दिस इज द एक्झाम्पल फॉर द झिरो ऑर्डर रिॲक्शन डिकम्पोजिशन ऑफ NH3. ठीक आहे. नंतर डिकम्पोजिशन ऑफ द PH3. फॉस्फरस, इथं काय अमोनिया आहे काय, फॉस्फरस ट्रायहायड्राइड किंवा फॉस्फरस हायड्राइड ऑन हॉट टंगस्टन. कशावरती केलेलं आहे? ऑन हिटिंग विथ हॉट टंगस्टन. लक्षात ठेवायचं आहे टंगस्टन, हॉट टंगस्टन बरोबर हिट करून. आणि थर्ड एक्झाम्पल महत्त्वाचं आहे डिकम्पोजिशन ऑफ द नायट्रोजन डायनायट्रोजन ऑक्साईड म्हणून N2O. इट फॉर्म्स N2 प्लस O2. इथं 2 मॉलिक्युल्स घ्यायचे, इथं 2 आहे. आणि ते कॅटलिस्ट कोण आहे? तर प्लॅटिनम नावाचाच कॅटलिस्ट आहे. तिघही जण एकूण आहेत गॅसियस आहेत. हे झालं झिरो ऑर्डर रिॲक्शन. सो झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी जो लॉ आहे डिफरन्शियल रेट लॉ जो आहे त्याचं इक्वेशन काय होतं ते पाहूयात. झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी डिफरन्शियल लॉ जो आहे त्याचं काय होतं ते पण पाहूयात. एक सेकंड. नेक्स्ट महत्त्वाचा पॉईंट होतो डिफरन्शियल रेट लॉ. डिफरन्शियल रेट लॉ फॉर द झिरो ऑर्डर रिॲक्शन. काय डिफरन्शियल रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. सो ॲज वी नो दॅट जे आपण आधी पाहिलेलं आहे, कन्सिडर रिॲक्शन, एखादी रिॲक्शन कन्सिडर करू. ए गिव्स प्रोडक्ट. ठीक आहे. ह्या रिॲक्शनमध्ये ही झिरो ऑर्डर रिॲक्शन जर असेल तर याच्या कॉन्सन्ट्रेशन म्हणजे रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती रेट ठरणार नाही आहे. ठीक आहे. मग रेट ऑफ द रिॲक्शन इज गिवन बाय जो आपल्याला आधी फॉर्म्युला शिकलो होतो. रेट ऑफ द रिॲक्शन इज इक्वल टू मायनस डिफरन्शिएशन ऑफ A अपॉन dt. डिफरन्शिएशन ऑफ A अपॉन dt. आणि ज्यावेळेस आपण याला सॉल्व्ह करू तर इथं काय भेटणार आहे आपल्याला बघा. K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ते आपण घेतो कन्सिडरेशन. मग K इंटू A0 इज इक्वल टू K. ठीक आहे. K इंटू K0 इथं ह्याचं उत्तर जे आहे ना ते K इंटू A0 येतं आणि तेच आपण काय कन्सिडर करतो K करतो. म्हणजे इथं रेट ऑफ द रिॲक्शन रेट इज इक्वल टू द K. बरं इथं K इंटू A0 K काय घेतलं तर A0 जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 किंवा झिरो कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा झिरो ऑर्डर रिॲक्शन आहे
ह्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहतं. काय राहतं? कॉन्स्टंट. कारण की आता आपण लॉमध्ये बघितलेलं ऑलरेडी, रेट ऑफ द रिॲक्शनमध्ये इज ऑलवेज रिमेन्स द कॉन्स्टंट. ठीक आहे, रेट ऑफ द रिॲक्शन रिमेन्स कॉन्स्टंट. तो किती असतो? के असतो. त्यालाच तो के म्हणजे काय? रेट कॉन्स्टंट आहे. के म्हणजे काय? रेट कॉन्स्टंट आहे. नेक्स्ट पॉईंट येतो पुस्तकात नुसार काय बघू बरं. पुस्तकात काय काय दिलेलं आहे आपण एक मिनिट. पुस्तकानुसार जायचं जर म्हटलं तर पुस्तकात काय काय दिलं ते पण पाहूया. मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन झालेलं आहे. ठीक आहे, हाफ लाईफ झालेलं आहे. ठीक आहे, नंतर झिरो ऑर्डर रिॲक्शन चाललेलं आहे. झिरो एक्झाम्पल ऑफ द हे पण झालेलं आहे. नंतर पाहतोय आपण झिरो ऑर्डर रिॲक्शन. ठीक आहे, रेट ऑफ द रिॲक्शन हा पार्ट झाला. आपण काय सांगितलं? KDT झालं. आणि हे पूर्ण सगळं सोडवल्यानंतर काय म्हणलं? सॉरी, हा तर पॉईंट पाहिजे आपण अजून. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे ते बघा. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द झिरो ऑर्डर रिॲक्शन. झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी इंटिग्रेटेड रेट लॉ अप्लाय करायचं आहे ते सांगायचं आहे. फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन एक रिॲक्शन कन्सिडर केलं, ए गिव्ज द प्रोडक्ट. आणि या रिॲक्शनसाठी जर डिफरन्शियल रेट लॉ लावला तो काय? रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनचं डिफरन्शिएशन घ्यायचं. हे रेट ऑफ द रिॲक्शन इज इक्वल टू द मायनस का? तर रेट कमी होत जातो, सॉरी कॉन्सन्ट्रेशन कमी होत जातं म्हणून मायनस DA अपॉन DT. हे सॉल्व केलं की काय येते? उत्तर के येते. ठीक आहे, हे आपण ऑलरेडी लिहिलं आहे. ह्याला ज्यावेळेस आपण रिअरेंज करू त्यावेळेस काय केलं बघा, DA इज इक्वल टू मायनस के. आता हे मायनस चिन्ह तिकडे गेले, मायनस के इंटू DT. इथं काय केलं बघा, हे जे मायनस DA अपॉन DT आहे इज इक्वल टू के होतं आणि हे चिन्ह तिकडे पळवलं डायरेक्ट. तर काय आलं? DA इज इक्वल टू के इंटू DT विथ मायनस साईन. इकडचं मायनस तिकडे पडवलं. टेकिंग इंटिग्रेशन ऑफ दिस, टेकिंग इंटिग्रेशन बिटवीन द लिमिट्स ऑफ द A इज इक्वल टू A0 ॲट T अँड AT ॲट T. T इज इक्वल टू 0 आणि T इज इक्वल टू T. हे इंटिग्रेशन घेतलं, याचं इंटिग्रेशन घेतलं, याचं इंटिग्रेशन घेतलं आणि हे सोडवल्यानंतर काय आलं बघा? के इंटू T म्हणजे AT मायनस A0 इज इक्वल टू मायनस के इंटू T. ठीक आहे, आणि ह्यालाच म्हणतो आपण इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द झिरो ऑर्डर रिॲक्शन. आणि जर सोडवायला गेलं म्हणजे हे जर चिन्ह उलटं केले तर काय येईल बघा? इथलं मायनस घालवायचं म्हणजे इथं प्लस येणार आहे. A0 मायनस AT इज इक्वल टू KT. हे सोडवलेलं इक्वेशन आहे, लक्षात ठेवायचं. हा पेपरला प्रश्न येतो. काय करायचं? इथपर्यंत तर आपण ऑलरेडी सोडवलेलं आहे रेट लॉनुसार. इथं फक्त इंटिग्रेशन घ्यायचं आहे. इथं फक्त घ्यायचं इंटिग्रेशन बिटवीन द लिमिट AT आणि A0 ॲट टाईम T इज इक्वल टू 0 टू T इज इक्वल टू T. नंतर युनिट ऑफ द रेट कॉन्स्टंट फॉर द झिरो ऑर्डर रिॲक्शन. झिरो ऑर्डर रिॲक्शनमध्ये जो के, इथं फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, KT इज इक्वल टू A0 मायनस AT. के इज इक्वल टू आलं A0 मायनस AT अपॉन T. हे काय? कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि हे खाली काय आहे? T म्हणजे कोण आहे? टाईम आहे. मग कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय आहे? मोल पर DM क्यूब अपॉन टाईम. मग काय ना रे? मोल पर DM क्यूब पर टाईम. आणि सोडवायचं. हे त्याचं युनिट आहे. त्याचं युनिट काय दिलेलं आहे बघा? युनिट आहे मोल पर DM क्यूब पर टाईम इनवर्स. द युनिट ऑफ द रेट कॉन्स्टंट ऑफ द झिरो ऑर्डर रिॲक्शन आर द सेम ॲज दॅट रेट. ठीक आहे, ते जाऊ दे. नेक्स्ट पॉईंट आहे हाफ लाईफ ऑफ द झिरो ऑर्डर रिॲक्शन. दिस इक्वेशन आपल्याला आधी ऑलरेडी हे इक्वेशन मिळालेलं आहे. के इज इक्वल टू A0 मायनस AT अपॉन T. युजिंग द कंडिशन T इज इक्वल टू 1/2, AT इज इक्वल टू 1/2, T इज इक्वल टू काय असणार आहे? 1/2. आणि हे जर ज्यावेळेस सोडू आपण इथं फक्त व्हॅल्यू पुटिंग करायचे. इथं बघा A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे, AT फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि ते फायनल कॉन्सन्ट्रेशन A0च्या काय होते? हाफ होते. A0च्या काय होणार आहे? हाफ होणार आहे. आणि हे ज्यावेळेस सोडवायचं जाऊ त्यावेळेस काय होणार आहे? T1/2 इज इक्वल टू A0 अपॉन 2K. मग हे ज्यावेळेस सोडवू काय होणार आहे बघा? A0 आहे तसं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, फायनल कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे? टाईट Tचं A0 अपॉन 2 होणार आहे. इथं फक्त 2, A0 अपॉन 2 आणि टाईम आहे तोच आहे. ठीक आहे, याचं उत्तर बी काय येणार आहे सांगा? जे A0/2 येणार आहे उत्तर 1/2 आहे म्हणल्यावर. मग इथं काय येणार आहे? A0 अपॉन 2T इज इक्वल टू K. मग 2 इज इक्वल टू 1/2 असणार आहे. आणि हे फक्त इकडे तिकडे अरेंजमेंट केली तर काय येणार आहे? A0 अपॉन K इज इक्वल टू T1/2. The half life of the zero order reaction is proportional to the initial concentration of the reactant. हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला डिपेंड असतं. आणि त्याचा ग्राफ जर बघितलं तर ग्राफ कसा आहे बघा? असा ग्राफ आहे. AT कॉन्सन्ट्रेशन हे कमी टायमिंगला मॅक्झिमम असणार आहे. आणि टाईम जसं जसं वाढत जाईल तसं तसं कॉन्सन्ट्रेशन पण काय होते? कमी कमी झालेलं आहे. द स्लोप इज स्ट्रेट लाईन इज मायनस के. हा स्लोप कसा आहे? मायनस के. त्याचा उत्तर काय आहे? मायनस y इज इक्वल MX+3 नुसार. आणि इट इंटरसेप्ट ॲट y ॲक्सिस.
मग T1 हाफ ऑफ द झिरो ऑर्डर रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. झिरो ऑर्डर रिॲक्शनचा जो 1 हाफ आहे म्हणजे टाईम आहे तो कुणाला डिपेंड आहे, तो कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला. मग झिरो ऑर्डर रिॲक्शनचे पण एक्झाम्पल आहेत, ठीक आहे. 2NH3 वाला हे पण एक्झाम्पल महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे सुडो ऑर्डर रिॲक्शन. सुडो ऑर्डर रिॲक्शन, द सर्टन रिॲक्शन विच आर एक्सपेक्टेड टू बी द हायर ऑर्डर फॉलो द फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. म्हणजे अशा काही रिॲक्शन आहेत. सुडो ऑर्डर म्हणजे काय आहे तसं नसणं, म्हणजे यांची ऑर्डर कन्सिडर कशी किंवा एक्सपेक्ट कशी. एक्सपेक्टेड ऑर्डर इज हाय, एक्सपेक्टेड ऑर्डर काय त्याची हाय, बट ते कोण असतात फर्स्ट ऑर्डर असतात. ते कोण असतात फक्त फर्स्ट ऑर्डर असतात. एक्झाम्पल इज नथिंग बट द एक्झाम्पल इज हायड्रॉलिसिस ऑफ द मिथेल ॲसिटेट. CH3COOCH3 प्लस वॉटर म्हणजे हायड्रोलिसिस होते. मग इथं काय होणार, इथं ब्रेकडाऊन होणार आहे, इथं HOH होणार आहे, CH3OH एका बाजूला, CH3COH एका बाजूला. ठीक आहे, ही इस्टर आहे. हिस्टरिफिकेशन रिॲक्शन ना ब्रेकडाऊन होते इथं. त्यामुळे द रेट लॉ इज नथिंग बट द डिपेंड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट ओनली. कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस अँड दिस ऑल्सो. द रिॲक्शन इज एक्सपेक्टेड टू फॉलो द सेकंड ऑर्डर रिॲक्शन, कारण की ते 2 रिॲक्टंट दिसत आहेत रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर. हाऊ युअर ओबेज द फर्स्ट ऑर्डर. दिसते काय 2 आहे काय फर्स्ट ऑर्डर. द रिझन इज दॅट द सॉल्वंट वॉटर इज प्रेझेंट इन अ सच लार्ज एक्सेस दॅट एक सेकंड हां तर काय म्हटलं आपण. द रिझन इज दॅट द सॉल्वंट वॉटर इज प्रेझेंट इन अ सच लार्ज एक्सेस दॅट चेंज इट्स कॉन्सन्ट्रेशन इन इट्स कॉन्सन्ट्रेशन इज निग्लिजिबल. मग वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जे चेंज होणार आहे ते खूप नेग्लिजिबल असणार, कारण की ते खूप जास्त प्रमाणात आहे. सो दॅट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O इज टेकन एज कॉन्स्टंट विच इज नथिंग बट द K डबल डॅश. द रेट लॉ बिकम्स K डॅश इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ॲसिडेट इंटू द K डबल डॅश अँड विच कॅन बी टेकन एज K इंटू CH3COOCH3. म्हणजेच कोण आहे मिथिल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ॲसिडेट. देअर फॉर K इंटू K डॅश म्हणजे डबल कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट काय असतं ऑलवेज कॉन्स्टंट असतं. कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट इज ऑलवेज काय असतं कॉन्स्टंट. आणि ही जी रिॲक्शन आहे ती असायला काय होती दिसते कशी सेकंड ऑर्डर पण आहे काय फर्स्ट ऑर्डर. लक्षात ठेवायचं. आणि याच्यावरती पेपरला प्रश्न जिथं वॉटर दिसतोय रिॲक्टंट साईडला ती रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहे. इथं पण बघा इथे एक्सेस म्हणलं ही रिॲक्शन काय आहे फर्स्ट ऑर्डर आहे. दिसती काय सेकंड ऑर्डर म्हणून याला म्हणतो आपण सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. तर म्हणतो आपण सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. हे इथपर्यंत होतं. लक्षात ठेवायचे पेपरला याच्यावरती क्वेश्चन येतो. एक्झाम्पलला पण क्वेश्चन असतो त्यामुळे पाहून घ्यायचे. ठीक आहे. आता इथं गिवन डाटावरून आपल्याला क्वेश्चन सोडवतो इथे बघा. द हाफ लाईफ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज 990 सेकंड. म्हणजे हाफ लाईफचा फॉर्म्युला वापरायचा. इफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट इज 0.08 मोल पर DM3 व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन वुड बी रिमेन्स आफ्टर द 35 मिनिट्स. हाफ लाईफ किती आहे 990 सेकंद. मग त्याचं मिनिटमध्ये पहिल्यांदा कन्वर्ट केलं पाहिजे किंवा त्याचं सेकंदामध्ये कन्वर्ट करूयात. 35 मिनिटांना सेकंदामध्ये कन्वर्ट केलं त्याला म्हणलं 2100 सेकंद. ठीक आहे. मग आपल्याला इथं काढायचं काय बघा. इथं आपल्याला A0 दिलं आहे, टाईम दिला आहे. ठीक आहे. आणि AT काढायचं आपल्याला काय काढायचं आहे AT ॲट टाईम T इज इक्वल टू 35. ॲट टाईम T इज इक्वल टू 35. मग A0 काय ॲट टाईम T इज इक्वल टू 0. मग इथं फॉर्म्युला काय वापरला आहे लॉग टू द बेस 10 A0 अपॉन AT. आपल्याला काय काढायचं AT काढायचं लक्षात ठेवायचं. KT अपॉन 2.303. K काय आहे Kची व्हॅल्यू दिली का तर अजिबात नाही दिली. मग ती Kची व्हॅल्यू काय तर इथं पाहिली आपण या हाफ लाईफच्या फॉर्म्युल्यावरून. ही आली Kची व्हॅल्यू. K इज इक्वल टू 0.693 अपॉन T. Kची व्हॅल्यू आली. हे सोडवायला गेलं मग हे आपण सोडवलं. ही हा पार्ट बाजूला ठेवला आहे कारण की AT काढायचं आपल्याला. अँटीलॉग ऑफ दिस हे उत्तर आलं. मग अँटीलॉग घ्यायचं असेल तर A0ने मल्टिप्लाय करून उत्तर काढायचं. हे असं उत्तर येईल 0.0184 च्या आसपास. म्हणजे 3 महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. K इज इक्वल टू K काढला पहिल्यांदा. K इज इक्वल टू 0.693 अपॉन T1 हाफ. दुसरा फॉर्म्युला वापरला आपण इथं. ठीक आहे. किंवा Kचा फॉर्म्युला वापरला दुसरा. K इज इक्वल टू म्हणजे Kचे 2 फॉर्म्युले वापरून आपण आन्सर दिले. K इज इक्वल टू 2.303 लॉग टू द बेस 10 लॉग टू द बेस 10 A0 अपॉन AT. तर आपण T आहे फक्त A0 अपॉन AT. मग हे सोडवले बाकीचे हे मटेरियल आणि आन्सर फाइंड आउट केलेलं आहे. हे झालं इंटिग्रेटेड रेट लॉ. नेक्स्ट पॉईंट येतो. नेक्स्ट पॉईंट जो महत्त्वाचा आहे तो आहे नन्स्ट इक्वेशनचा पॉईंट. सॉरी अरेनियस इक्वेशन नॉट नन्स्ट इक्वेशन. ठीक आहे. अरेनियस इक्वेशनचा पॉईंट आहे आणि मग इथं टॉपिक संपून जातो. ठीक आहे. अरेनियस इक्वेशन. सो हा पॉईंट पाहिजे आपल्याला. द टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ द रिॲक्शन रेट्स. ठीक आहे. द कॉन्सन्ट्रेशन्स चेंज ओनली अ लिटल विथ टेम्परेचर. म्हणजे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते खूप कमी प्रमाणात चेंज होतं कोणाबरोबर टेम्परेचरसोबत. द रेट कॉन्स्टंट शोज अ स्ट्रॉंग डिपेंडन्स ऑन द टेम्परेचर.
कॉन्सन्ट्रेशन हे टेम्परेचर बरोबर खूप कमी प्रमाणात चेंज होतं. तर रेट कॉन्स्टंट हे कसे आहेत, स्ट्रॉंग डिपेंडन्सी. मग त्यासाठी एक इक्वेशन दिले, अरेनियस इक्वेशन. मग इन द अरेनियस इक्वेशन इट सेज दॅट के इज इक्वल टू ए इंटू ई रेज टू ई ए अपॉन आर टी. ई ए अपॉन आर टी. के इज नथिंग बट द रेट कॉन्स्टंट. ई ए इज इक्वल टू ॲक्टिवेशन एनर्जी. आर इज नथिंग बट द मोलार गॅस कॉन्स्टंट अँड टी इज इक्वल टू द टेम्परेचर. हे चार जे पॉईंट महत्त्वाचे आहेत. के कोण आहे तर रेट कॉन्स्टंट आहे, ई ए कोण आहे तर ॲक्टिवेशन एनर्जी आहे, आर कोण आहे तर मोलार गॅस कॉन्स्टंट आहे, तर टी कोण आहे तर टेम्परेचर आहे इन केल्विन. अँड ए इज अ प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर आहे. ए इज काय आहे, प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर ए. ठीक आहे, कॉल्ड ॲज अरेनियस इक्वेशन. सो दॅट दिस इक्वेशन कंटेन, पेपरला 2 मार्काला विचारतात, दिस इक्वेशन कंटेन्स के इज इक्वल टू ए इंटू ई रेज टू मायनस ई ए अपॉन आर टी. ई ए अपॉन आर टी लक्षात ठेवायचं. याच्यावरती पेपरला क्वेश्चन असतो अरेनियस इक्वेशनवरती. एक्सपोनेंट ऑफ द म्हणतो त्याला. द प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर ए अँड द रेट कॉन्स्टंट हॅव द सेम युनिट in a case of the first order reaction. Besides, A is found to be related to the frequency of the collision. A is कशाच्या रिलेटेड आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ कोलिजनच्या रिलेटेड आहे. कोण, हा A. ठीक आहे. नंतर काय म्हटलं बघा, ग्राफिकल डिटर्मिनेशन ऑफ द ॲक्टिवेशन एनर्जी. सो आता हे ज्यावेळेस आपण सोडू, के इज इक्वल टू काय होतं, के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू ई ए अपॉन आर टी. ज्यावेळेस आपण याचा लॉग घेऊ एक्सपोनेंट काढण्यासाठी, तर काय येते बघा, एल एन के इज इक्वल टू ई ए, हे गेलं मल्टिप्लिकेशनला, ई ए अपॉन आर टी प्लस एल एन ए. ठीक आहे, ई ए अपॉन आर टी अपॉन एल एन ए. मग हे ज्यावेळेस आपण अजून सोडवायला गेलं तर इथं काय ते, इथं व्हॅल्यूचं पुटिंग केलं आहे, फक्त व्हॅल्यू टाकलेलं आहेत. ठीक आहे, आणि व्हॅल्यू टाकल्यावरती काय येते बघा, लॉग घेतलं दोन्ही साईडला, कन्वर्टिंग द नॅचरल बेस टू द बेस 10 किंवा टेकिंग द लॉग. सो व्हॉट वी गेट इज एल एनच्या इथं फक्त लॉग घेतलं, लॉग टू द बेस 10 के इज इक्वल टू 2.303. ठीक आहे, 2.303 फक्त एक खाली घेतलेलं आहे, मायनस चिन्ह घालून ते खाली घेतलेले आहे. लक्षात नाही, सॉरी, हे माय खाली का आले, एक सेकंड. ई ए अपॉन आर टी, एक मिनटं. हां, हे ॲज इट इज फक्त लक्षात ठेवा. हा जो पार्ट आहे कसा घेतला आहे तो, ठीक आहे, इक्वेशन पार्टच करायचं आहे. आणि हा जो इक्वेशनचा जो ग्राफ आहे तो काय आहे, मायनस निगेटिव्ह स्लोपनी आहे. स्ट्रेट लाईन डज नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन अँड हॅव्हिंग द स्लोप ऑफ द मायनस ई ए अपॉन 2.303 आर. हा त्याचा स्लोप आहे. सॉरी, ई ए अपॉन आर टी हा त्याचा काय आहे, स्लोप आहे कुणाचा, याचा. ठीक आहे, लक्षात आहे. ॲक्टिवेशन एनर्जीचा फॉर्म्युला इथं, हा फॉर्म्युला आपण पाठ करायचा ॲक्टिवेशन एनर्जीचा. लॉग टू द बेस 10 K2 अपॉन K1 इज इक्वल टू हा फॉर्म्युला T2 मायनस T1 अपॉन T1 मायनस T2. लॉग टू द बेस 10 K2 मायनस K1चा. मग हा फॉर्म्युला पण नंतर पाहून घेऊ. ठीक आहे, हा टॉपिकमध्ये एवढी इन्फॉर्मेशन आहे. या टॉपिकमधलं हा इक्वेशन आपल्याला करायचं आहे, डिटर्मिनेशन ऑफ द ॲक्टिवेशन एनर्जी. हे पॉईंट करून घ्यायचे.